तर दादा तुम्ही काय सांगाल या बेघर बांधवांसाठी मला? ह्या लोकांच्या सेवेसाठी मी गेली 20 वर्षापासून हेच काम करतो. ह्या लोकांची सेवा फक्त या लोकांची पूर्ण सेवा? पूर्ण महाराष्ट्रभर आणि इंडियातलं म्हणजे दादा असं या लोकांच्या सेवेसाठी पूर्ण देशभर फिरून आलेत. कारण की आपलं आयुष्य आपण चांगल्या गोष्टीसाठी समर्पित केलं पाहिजे. टीका टिप्पणी किंवा एखादी चुकीची गोष्ट घडली, कुठं काय मारहाण झाली तर ती लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असते. परंतु चांगलं काम लवकर व्हायरल होत नाही. आत्ताच अक्षय भाऊंनी देखील सांगितलं की त्यांनी जो निवारा दिला या लोकांसाठी, त्या निवाऱ्याची शूटिंग करण्यासाठी कुणी आलेलं नाही. लोकांनी फक्त इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवरनं त्यांना लाईक दिले. लाईक करून काहीच होत नसते. ह्या लोकांचं जर पोट भरायचं असेल तर त्यांना दररोज म्हणजे वाऱ्यासारखे फिरावं लागतं. त्यांचं आयुष्य झुंजार आहे. जर ते कुठं गेले नाही, सिंधुताई सपकाळांसारखं आहे, जर ते कोणत्या कार्यक्रमाला गेले नाही तर अक्षय बोराडे कोण हे लोकांना पण माहीत होत नाही. आपल्या म्हणजे आपण शैक्षणिक संस्था पाहतो, कॉलेजचे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाला लोक राजकारणी लोकांना बोलवतात, पण समाजसेवकाला कोणीच बोलवत नाही. कारण की प्रत्येकाच्या डोक्यात हेच आहे की प्रत्येकाने नोकरीच केली पाहिजे. असा एखादा कुणी उद्योजक तयार नाही झाला पाहिजे महाराष्ट्रात. महाराष्ट्र हा लोकांच्या हाताखालीच काम करून संपणार आहे काही दिवसात. म्हणजे लोक अशा समाजसेवक लोकांना बोलवत नाही किंवा एखाद्या उद्योजकाला बोलवत नाही. कॉलेजवाले हिरो हिरोईनला बोलवतात किंवा एखाद्या राजकारणीला बोलवतात. त्या राजकारणातून काहीच साध्य होत नाही. जर कॉलेज किंवा ह्या मोठ्या मोठ्या स्थानिक संस्थांनी जर अशा प्रत्येक कार्यक्रमाला अशा समाजसेवकांना जर बोलवलं तर मला वाटतं महाराष्ट्रात नक्कीच एक नवोदित युवक घडण्याचं काम होईल. आपण आता त्यांचं एक नवीन जे अनाथ आश्रम झाले, म्हणजे त्यांनी सर्वांसाठी त्यांची इच्छा आहे की आता AC मध्ये लोकांना ठेवायचे. म्हणजे जी लोक रोडच्या कडेला गटारात झोपत होती त्या लोकांना AC मध्ये ठेवणं त्यांचं स्वप्न आहे. आणि या स्वप्नाला तुम्ही देखील मदत करू शकता. म्हणजे आपण पैशाच्या माध्यमातून करू किंवा किराणाच्या माध्यमातून करू किंवा कपड्यांच्या माध्यमातून. तर आता आपण आतमध्ये त्यांनी ते नवीन स्ट्रक्चर चालू झालेलं आहे, पूर्ण PUP या घराला. जर तुम्ही पाहिलं तर हे पहा, पूर्ण PUP मध्ये हे सर्व बांधव बसले. जी लोक रोडच्या कडेला फिरत होती, म्हणजे ज्यांना एक चांगला निवारा देखील नव्हता, त्यांना या RCC मध्ये ठेवण्याचं काम हा माणूस करतोय. जे काम कुणी करू शकत नाही, सामान्य माणूस एक माणूस सांभाळू शकत नाही. या माणसाने त्याचं पूर्ण आयुष्य त्या लोकांसाठी दिले. हे पाहे एक मुस्लिम बाबा आहे, परंतु ते मी म्हणजे 5-6 वर्षापासून इथे येतोय. जर कोणताही कार्यक्रम असेल तर मी नक्कीच या आश्रमाला भेट देत असतो. हिंदूंच्या कार्यक्रमातले उत्कृष्टपणे सहभागी लोकांचं सांगणं आहे की तुम्ही आता बाहेर जा, त्यांचा रेस्ट टाईम झाला. मी हा युवक पाहिला तर प्रत्येकालाच तीनच आहे. पण असं काही नाही आहे, माणूस रोडच्या कडेला असताना तो कोणत्याही अवस्थेत असतो. आज आपण एवढे चांगले दिसतो, पण आपण उद्या जर अशा प्रकारे असलो, आयुष्य प्रत्येकाला देवाने दिलंय, पण जगण्याचा अधिकारही मात्र सगळ्यांना नाही. परंतु कर्म असतात प्रत्येकाचे किंवा कुणाची ना कुणाची काहीतरी अडचण असते. काही लोकांची मुलं परदेशात त्यांना सांभाळायला कोणी नाही आहे. असंच आपल्या जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढं अक्षयभाऊ बोराडे हे शिवकार्य करत असतात. त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी हे सर्वच त्यांचे मित्रप्रेम आहेत. चांगलं काम करण्यासाठी कमी लोक साथ देतात. एखादं वाईट काम असतं तर अजून 5-50 लोक जमा झाली असतील चांगली. हे तर मनोरुग्ण आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. तोपर्यंत जय शिवराय. नमस्कार मंडळी, ग्लोब ट्रॉटर शिव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक्सप्लोरिंगसाठी आलो आहोत, परंतु आज आपण कोणताही गडकिल्ला ट्रेक करणार नाही. तर आपण आज आलो आहोत शिरवली या गावामध्ये. शिरवली या गावाचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यासमोर एक नाव आलं असेल, ते म्हणजे अक्षय बोराडे. तर तुम्ही ते बरोबर नाव ऐकताय. याच नावामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपण आज शिरवली या गावामध्ये आलो आहोत. समाजसेवा ही कशी करायची, 9वी पास झालेला युवक आज संपूर्ण देशभरामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून लोकांची, अनाथ लोकांची जी सेवा करतो. ज्या लोकांना राहण्यासाठी घर देखील नाही आहे, जी लोक बेवारसपणे रोडच्या कडेला फिरत आहेत, त्या लोकांना तो एका त्याच्या घराच्या जवळच त्यांनी त्यांची राहण्याची सोय केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढं त्यांना एक न्याय देण्याचं काम करतोय. त्यांना अन्नधान्य पुरवतोय.
जी लोक रोडवर झोपत होती, जी लोकांना घालण्यासाठी कपडे देखील नव्हते, त्या लोकांची अत्यंत उत्कृष्ट अशी सेवा आज या जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नर तालुक्यात होती. या गोष्टीचा सर्वांनाच अभिमान पाहिजे. तुम्ही जर जुन्नर तालुक्यात कधी आलात तर तुम्ही नक्कीच त्यांच्या शिवरुण युवा प्रतिष्ठान या संस्थेला भेट द्या. आज आपण चाललोय त्यांची संस्था एक्सप्लोअर करण्यासाठी. तुम्ही देखील या. आपण त्यांचा आज जीवनपट जाणून घेणार आहोत. तर चला तर मंडळी, फायनली आपण आलो आहोत या शिवरुण युवा प्रतिष्ठानच्या संस्थेमध्ये. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी हे स्वतः रुग्ण, प्रत्येकजण स्वयंपाक करतोय. माणूस जरी बिकट अवस्थेचा असला तरी तो त्याचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतोय, परंतु त्यांना एक निवाऱ्याची गरज म्हणून अक्षय भाऊंनी आज या जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढं जे काम चालू केले, हे काम कुणीही करू शकत नाही. आणि जर तुम्ही नक्कीच जुन्नर तालुक्यात आलाच तर एकदा तुम्ही या संस्थेला नक्की भेट द्या. उत्कृष्ट या ठिकाणी प्रत्येकजण काम करतोय. चपातीचं काम चाललंय. आपल्यासोबत आता आहे ते शिवरुण युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अक्षय भाऊ यांचंच आहे हे आश्रम. आणि तुम्ही जर जुन्नरमध्ये आलेच तर नक्की एक वेळेस भेट द्या. तर आता आपण जे सोशल मीडियावर पाहिलं होतं, जे अनाथ साठी जे आश्रम तयार झाले नवीन, ते आता हे आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, मदतीने, सर्वच शिवभक्तांच्या मदतीने नवीनच आश्रम तयार झाले. अक्षय भाऊ, तुमचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्ही जर मागच्या साईडला पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येकजण अतिशय शिस्तीमध्ये बसलाय. सर्वच मंडळी या ठिकाणी बसले. प्रत्येकजण मनोरुग्ण नाही आहे, पण प्रत्येकाला मदतीची गरज असते आणि तीच मदत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नर तालुक्यात अक्षय भाऊ बोराडे करत असतात. या ठिकाणी हे लोक गायांचं देखील काम करतात. आजी कुठले? हा, आंबडचे आहे का? म्हणजे आपलं बीड का? कुठले? कसे काय इकडे? नाव काय? अमोल. जर तुम्ही पाहिलं तर ही लोक आता सुखाचं आयुष्य जगण्याचं काम करतात. या ठिकाणी जेवणाची देखील सुविधा, हे आपले दादा आहेत. जर तुम्ही पाहिलं तर ते नाशिकमधले आहेत, पण या बेघर बांधवांसाठी ते त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावले. ते नाशिक कॉलेज रोडमधले आहेत. तब्येत बरी आहे ना? तर मंडळी, जय शिवराय तुम्हा सर्वांना. आज आपण जुन्नर तालुक्यात शिरवली या गावामध्ये जे अनाथ लोकांची सेवा करतात ते अक्षय भाऊ बोराडेंची भेट घेण्यासाठी आलो. आपल्यासोबत भाऊ आहे. आपल्या सर्वांना जय शिवराय. तर भाऊ, माझा पहिला तुम्हाला प्रश्न असेल की प्रत्येक आईवडिलांची एक इच्छा असते की आमच्या मुलांनी नोकरी करावा, कारण का महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी कोणी आपल्याला जे मार्गदर्शन असतं ते करत नाही. परंतु तुम्ही 9वी नंतर हे अनाथ लोकांना सांभाळण्याचं जे काम चालू केलं, ते तुमच्या घरातून तुम्हाला कधी विरोध झाला का गोष्टीसाठी? जय शिवराय. आता बरेच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षापासून आपल्या या निराधार बांधवांचं जे आपलं काम चालले ते पाहत असतात. तर मी एका ठिकाणी कामाला होतो जुन्नरमध्ये. तर जे जुन्नरचं बसस्थानक आहे तिथून माझी या कामाची सुरुवात झाली. पहिले एका माणसाला मी 2-2.5 वर्ष खायला दिलं आणि असं वाटायचं का बाबा यांच्याकडे सुद्धा कोणीतरी लक्ष द्या. माझ्याकडे काय पैसे वगैरे नसायचे, मी आपलं काय वडापाव, पाणी वगैरे असं त्याला देत असायचे. नंतर म्हणलं का याला खायला देऊन आपण अजून 10 वर्ष देऊ, पण आपण याला खायला देऊन आपण आपल्या घरच्यांबरोबर सुखी असतो, घरात असतो, तर यांना पण एक कुटुंब भेटलं पाहिजे. म्हणून माझ्या डोक्यात ती कल्पना आली. मी पहिलं त्या माणसाला व्यवस्थित केलं. मग ते काम हळूहळू पोलिसांच्या माध्यमातून ते वाढत गेले. आळेफाटा असेल, घोडेगाव असेल, खेड असेल, तिकडच्या पोलिसांचे मला फोन यायला लागले का भाऊ इकडं पण असं माणूस आहे, तिकडं पण आहे.
तर मग यांनाही घेऊन जा. मग असं करता करता 10 लोकांसाठी केलं. पण नंतर विचार केला का बाबा हे काम चालूच ठेवू, जेवढं आपल्याकडून शक्य होईल तेवढं. कदाचित देवाने हे काम आपल्या हातात दिलेलं दिसते. आणि राहिला विषय घरच्यांचा, तर घरच्यांनी आता कोणताही माणूस असलो आणि मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं माझं शिक्षण काही झालं नाही. माझा एक टर्निंग पॉईंट ठरला का मी एक थोडासा तरी मनामध्ये एक चांगला भाव होता का बाबा या लोकांना आपण काहीतरी केलं पाहिजे. तर तिथून मग कामाची सुरुवात झाली. मग घरच्यांना पण जरा बरं वाटायचं का बाबा घरचे कुठे गेले, अक्षय तुमचा मुलगा आहे चांगलं काम करतोय, तर मग घरच्यांनाही बरं वाटायचं. दरवेळेस प्रतिसाद भेटत गेला या गोष्टी आणि भेटत गेला. मग काय इथं माणसं ठेवायला जागा नव्हती माझ्याकडे. मी कुठंतरी आपलं एक बाहेर का शेड बांधलं, त्याच्यामध्ये माणसं ठेवायचो, घरात ठेवायचो. मग शिवजयंतीला पण हे आता जे किचन पाहिलं तुम्ही ते पहिलं शेड बांधलं. मग तिथून हळूहळू वाढत गेले. आणि आता 19 तारखेला जी 2024ची आपली शिवजयंती झाली त्या दिवशी हे नवीन निवारा एक चांगल्या प्रकारचा RCC मधला त्यांना आपण बांधून दिलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने या जुन्नर तालुक्यात अक्षय भाऊंचं हे कार्य खूप महान होतं आणि याच कार्याला काही मंडळींकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. तर त्यासाठी काय सांगताल अक्षय भाऊ? बघा आता या अख्ख्या तालुक्याने अख्ख्या महाराष्ट्राने वाहिलेली. बरोबर. ज्यावेळेस एखादा सामान्य कुटुंबातला माणूस समाजासाठी काम करत असतो, आमचं पण काय आमचं काम प्रामाणिकपणे करतच राहतो. बरोबर. पण समाजातली एखादी गोष्ट असेल का बाबा पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतोय आणि मग त्या ठिकाणी जर काय चुकीची गोष्ट घडली किंवा काय झालं तर ते बोलणं आपलं कर्तव्य आहे. कारण का आपण महाराजांचं नाव घेतो आणि जर त्या गोष्टीवर आपण बोललो नाही तर मग आपला फायदा काय. त्याच्यामुळं मी बोलत असतो. पण काही राजकीय लोक किंवा कोणी पण डोळा धरणार, त्याच्यानंतर कुठंतरी राजकारण होणार, काम बांधणं होणार. पण कसं असतं हे काम जे आहे हे छत्रपती शिवरायांचा याला आशीर्वाद आहे, महादेवांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं किती अडचणी आल्या, 2-3 वेळा मोठ्या अडचणी आल्या तरी एक महाराजांनी काम पाहिलेले आणि त्यांनीच आपल्या कामाला आशीर्वाद देऊन काम चालू ठेवलेले. आणि लोकसुद्धा काय गरीब माणसं आहेत जे 5-10 रुपये 100 रुपये देऊन हे काम चालू ठेवतात. आज कोणाचा काय फायदा नाही याच्यामध्ये. पण का खरंच बाबा आज छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपुढे एखादा माणूस जर रस्त्यात पडलेला आहे, किडे पडलेत अंगाला, असा माणूस जर त्यांच्या पुढं आपल्या दैवतांपुढं जर 2 घास खात असेल तर हे महाराष्ट्रातले लोक पाहतात आणि त्यांच्यासाठीच आपल्याला हे काम करायचं. बाकीचं नाव ठेवणारे, टीका करणारे बरोबर. कारण का चांगलं कुणी केलं, वाईट केलं तरी लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. समाजात टीका टिप्पणी करायला लोक तयारच आहेत. परंतु तुमच्या एवढं जर कुणावर म्हणजे आपण पोलीस कंप्लेंट म्हणतो किंवा राग द्वेष असता तर सामान्य माणूस एवढे दिवस टिकलाच नसता. परंतु तुमच्याकडे अशी काय ऊर्जा आहे की ते एवढी तुम्ही टीका टिप्पणी सहन करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे हे काम चालूच ठेवले. मी तेच म्हणलं ना का तुम्ही एखादं चांगलं काम करताय हे कुणीच सांगायची गरज नसते का बाबा अक्षय असं करतोय, अक्षय तसं करतोय. त्याला आपण म्हणतो ना देव सगळं बघत असतो आणि मग देव पाहतोय. त्रास देवांनाही झालेला आहे. मी काय लय मोठा, मी छत्रपती शिवरायांच्या पायाची धूळ लावून काम करायचा प्रयत्न करतो. यांना अख्ख्या जन्मात त्यांना नुसता त्रासच सहन करावा लागला. घरच्यांपासून, समाजापासून, जे बाहेरून आक्रमण व्हायचे सगळ्यांचं त्यांना त्रासच सहन करावा लागला. पण त्यांनी सुद्धा काम सोडलं नाही. त्यांनी स्वराज्य निर्माणच केलं ना. तसंच मग त्यांचं नाव घेतोय तर अडचणी 100% येणार आहे. काम करत राहायचं सगळ्यात महत्त्वाचं. न्याय समाज हा 100% देत असतो आणि समाज काम पाहत असतो. मी तेच सांगितलं ज्याला मदत करायची ना तो 5 किलो तांदूळही देतो, 5 किलो साखरही देतो आणि ज्याला काही द्यायचं नसतं ना तो नुसता सोशल मीडिया काही एखादी कमेंट करायला सोपं वाटतो. पण मी सगळ्यांना एकच सांगत असतो का बाबा तुम्ही शिवजन्मभूमीत आले, ठीक आहे, तुम्हाला माझा राग असेल किंवा काय असेल, पण तुम्ही ही पण समाजातले लोक आहेत ना. आज एखादी मुलगी असेल, एखादी महिला असेल, एखादा माणूस असेल, हा वयस्कर बाबा असेल, आज त्यांना सुद्धा जगायचा अधिकार आहे. तुम्ही त्यांच्यासाठी इथे येऊ शकता. पण इथं जास्त कोणी येत नाही. तर न येता यांना काम कळतं का बाबा अक्षय काय काम करतोय. तर असं नाही. तुम्ही स्वतः ज्यावेळेस या ठिकाणी असाल इथं किती कष्ट आहेत आपल्याला. मला बरेच जण म्हणत असतात एक कुटुंब सांभाळायला किती त्रास सहन करावा लागतो. इथं 70-75 माणसं काय करावं लागत असेल. तर तुम्ही जुन्नर तालुक्यात जर आले तर तुम्ही एकदा या शिवरून प्रतिष्ठानला भेट द्या. आपण आहे ना कधी जीव पण शकत नाही अशा ठिकाणी लोक राहतात. ते जर आपण यांचा 1 दिवसाचा जर अवतार पाहिला तर आपण 2 दिवस जेवणार नाही. म्हणजे लोक स्वतः मनोरुग्ण आहेत. यांना जगाचं काही घेणं देणं नाही. ते त्यांच्या आयुष्यात मग्न आहेत. अशाच माणसांना सांभाळण्याचं काम अक्षय भाऊ करत असतात. परंतु
जर तुम्हाला पण काही मदत करायची असेल तर तुम्ही 100% जुन्नरमध्ये या. ह्या युवकाने 9वी पास म्हणजे 9वी शिक्षण झाल्यानंतर हे काम चालू केलेलं आहे. आज या कामाला 10-15 वर्ष होत आले असतील असं कदाचित असं 8 वाटतं. वर्ष झाले. 8 वर्ष 9 झाले चालू या झाले. कामाला, 9 वर्ष चालू झाले. ह्या 9 वर्षामध्ये त्यांचं अत्यंत उत्कृष्ट असं काम आहे, परंतु समाज प्रत्येकदाच त्यांच्यावर ब्लेम करत असतो. समाज म्हणजे लांबची लोक नव्हे तर ही जवळचीच लोक आहे. तुम्हाला काय वाटतं या जवळच्या लोकांसाठी, म्हणजे ही जी लोक प्रत्येक वेळेस आपल्यावर ब्लेम करतात, हा माणूस असाच आहे, हा काहीतरी उद्योग करतो, किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचं काम असतं. काही पोलीस देखील आहे, ते आपल्याला ब्लेम करत असतात काही माध्यमातून. त्यासाठी काय? आता विषय कसा, आता पोलिसांचे मी तुम्हाला सांगितलं ना, माझं हे काम जे उभं राहिले, हे सगळी लोक नंतर जी एकत्र आली, तर सगळ्यात पहिल्यांदा मला पोलिसांनीच या कामामध्ये सपोर्ट केला. आणि विषय काय होतो, आता याच्यात पोलिसांचा काही जास्त हे नसतो रोल, पण काय होतं, नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस समजा जर तुम्हाला जुन्नरमध्ये अटक केली तर काही म्हणजे रुद्र अवतारामध्ये पोलिसांचीच व्हिडिओ व्हायरल होती, त्याला गाडीत टाक, याला हे कर, याला ते कर. मग मध्यंतरी तुमच्यावर काय आरोप झाले त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला हे केलं, म्हणजे थोडं ब्लेम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तुम्ही ससूनमध्ये होते. म्हणजे अशा प्रत्येक वेळेस पोलिसांकडनं काय विषय होतंय काय होतो, आता माणसाचा सुद्धा त्रास सहन करायचा. आपण मग ठीक आहे, चांगलं काम आहे, तुम्ही चांगल्या कामाकडे चांगल्याच्या दृष्टिकोनातून पहा. बरोबर. आणि राहिला विषय पोलिसांचं काय आहे, आज ते इथं काम करतात, उद्या त्यांची बदली झाली, त्यांना दुसरीकडे जाऊन काम करायचं, त्यांचं काम ते करत असतात. पण विषय काय होतो का, अक्षयचा आता साहजिक आहे बरं का, मला हे एका माणसाने सांगितलेलं आहे का, बाबा यांचं असं म्हणणं आलं का, बा आम्ही एवढं करून लोक आम्हाला चांगलं म्हणत नाही, पण अक्षयने एक छोटंसं काम केलं तरी लोक त्याला डोक्यावर उचलून घेतात. आता साहजिक आहे ना, हा निवारा आपण बांधला, बरोबर. हा निवारा काय मी माझ्यासाठी नाही बांधला, आणि चांगल्या प्रकारचा बांधलाय, सगळं मी, म्हणजे माझं स्वप्न आहे का मी यांना एसीत पण ठेवणार. पण आता मी त्यांच्यासाठी करतो ना, माझं ते काम आहे ते मी प्रामाणिक करतो, तुम्ही तुमचं काम करा. पण आता याच्यातून नाव झालं तर मग पुढं कुठं तरी अडचण निर्माण होईल. आणि राहिला विषय, प्रत्येक वेळेस राजकारणाचे, प्रत्येक माणूस राजकारणासाठीच काम करत नाही, काही कामं देवकार्यासाठी सुद्धा असतात. आणि मी देवाला मानणारा माणूस आहे, तर देवाने मला काय शिकवलंय का, ज्यांना खरंच अन्नदानाची गरज आहे, ज्यांना खरंच 2 टायमाच्या जेवणाची गरज आहे, त्यांना जेवण दे. आणि ते नाव वाढत गेल्यावर ते थोडासा त्रास झाला. आणि मी सुद्धा बाबा कोणताही जुन्नरमधला कत्तलखान्याचा विषय असू द्या, किंवा महाराजांच्या पुतळ्यापाशी ते चप्पल घालून हार घातला, तो विषय झाला. आता बघा, मी बोलणारच ना, कारण का मी महाराजांचं नाव घेऊन काम करतो, आणि तो बोलण्याचा अधिकार आपल्याला सुद्धा. पण काय होतं, हा मग हे त्याच्यातून नाही बोलत, हे काय करणार, दुसरीकडून राजकारण करणार, कुठंतरी गुन्हा कसा दाखल करता येईल याच्यावर ते बघायचं. तर या बघा, मी परत एकदा सांगतो का, समाज काम पाहत असतं, देव काम पाहतो, त्याच्यामुळे आपलं काम करत राहणं मला सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे. आणि मी कामाला काय झालं तर ही लोक उपाशी मारणार, काय कोणाला फरक नाही पडणार, नाही, बरोबर. काय कोणाला, प्रत्येक माणूस आज आपल्या घरात चुकी. मी जरी काम बंद करून गेलो, कुठं काय कामाला गेलो, तर ह्या लोकांचं नुकसान आहे ना. आणि बोलणाऱ्यांचं काय बघा, यावर आज तुम्ही यूट्यूबला जा, कुठे काय, यांचं काही जणांचं काय, यांचं शिक्षण जास्त झालेलं आहे, बरोबर, यांना सॅटेलाईटवरून कळतं का बाबा इथं काय चाललं, कधी जागेवर जाऊन पाहणार नाही का बाबा काय त्याच्या मागं त्रास असेल. आणि इथं आता तुम्ही पाहताय साफसफाई आहे का नाही, एकदम व्यवस्थित आहे. साफसफाई आहे, किंवा बाकीच्या मित्रांनाही सांभाळावं लागतं, घरच्यांनाही सांभाळावं लागतं, याच्यामध्ये कष्ट भरपूर आहे, काय 5-10 मिनिटाचं काम नाही. या गोष्टीमध्ये भरपूर कष्ट आहे, अपार मेहनत घेऊनच ही गोष्ट करावी लागते. तुम्ही जर तुमच्या घरात एक आई वडील सांभाळू शकत नाही, आजची सध्या परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रातली नव्हे तर जगातली, सर्वात जास्त जी लोक सर्व्हिसला आहे, सर्वात जास्त जी लोक शिकली त्यांचीच आई वडील आज आश्रमात आहे. ही गोष्ट सोपी नाही. आपण आपल्या घरात एक माणूस सांभाळू शकत नाही, तर आज 70-75 माणसांना सांभाळणं ही गोष्ट सोपी नाहीये. आज आहे ना, सर्वात जास्त शिकलेला माणूस हा लोकांचा इतिहास वाचत असतो, परंतु जो माणूस शिकत नाही तोच इतिहास घडवत असतो. ही गोष्ट आपल्या जुन्नर तालुक्यातली. अक्षय भाऊंचं शिक्षण कमी असल्यामुळं त्यांनी आज इतिहासात त्यांची नोंद होईल असं त्यांचं शिवकार्य आहे जुन्नर तालुक्याचं. कारण का लोक, म्हणजे जे आपण बोलतो अशिक्षित लोक इतिहास तयार करत असतात आणि शिकलेले लोक हाच इतिहास वाचतात. या ठिकाणी इतकी स्वच्छता आहे, म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्यांची आंघोळ असेल, त्यांना जेवण असेल. बरं, ती लोक 70-75 आहे. आज आपण घरात आपल्या एका माणसाला जेवायला घालू शकत नाही. 70-75 लोकांचं डेलीचं शेड्यूल असतं, सकाळी त्यांना नाश्ता असेल, जेवण असेल, संध्याकाळी परत त्यांची जेवणाची सोय व्हावाच लागते. तर ह्या सर्व कामासाठी हा माणूस वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर नव्हे तर जगभरात फिरत असतो. कारण का, हे सिंधुताई सपकाळ चांगल्या लोकांना सांभाळत होत्या. सिंधुताई सपकाळांचं पण कार्य महान आहे, पण सिंधुताई सपकाळांपुढं अक्षय भाऊंचं कार्य खूप महान आहे, म्हणजे त्या कार्याला तोडच नाहीये. आज जगभरात त्यांना फिरावं लागतं.
जर ते फिरले नाही तर ते कोण आहे हे जगाला कळणार नाही. आणि त्यांच्याकडं पण काय अशी त्यांची ते काय करोडपती नाही किंवा त्यांचा एखादा मोठा व्यवसाय नाहीये, त्यांचे उद्योगधंदे नाहीये. लोकांनी मदत केली तर ह्या लोकांचं पोट भरेल. आणि या लोकांचं डेलीचं शेड्यूल असतं, त्यांना त्याप्रमाणे खायला द्यायलाच पाहिजे. माणूस असो किंवा प्राणी असो, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आणि हेच भाऊंनी आज जुन्नरमध्ये करून दाखवले. तर त्यांच्या जेवणाची कशी काय सोय असते म्हणजे डेलीची? आता दुपारचं आपलं 1 वाजता जेवण असतं, संध्याकाळी 9 वाजता असतं. आणि जे काही लोक आहेत ती जेवणाची पंगत असते किंवा इथे येऊन स्वतः काही लोक महाराष्ट्रभरातून आपल्या हाताने यांना जेवण खायला देतात. का तर बाबा त्याच्यात एक सगळ्यांना वाटतं पुण्य आहे काहीतरी, आपण पुण्य करतो. कारण का ही लोक कितीतरी दिवस कचऱ्यातलं खात असतात, कसं आयुष्य जगतात त्यांचं त्यांना माहिती. आणि आता तुम्ही पाहिलं, मी प्रत्येक सण करतोय, हे कुणी पाहिलं नाही, टीका करणाऱ्यांनी पाहिलं नाही. गणपती असेल, नवरात्र असेल, दहीहंडी असेल, म्हणजे जो आपला सण असतो, कोणताही आपला हिंदू याच्यातला सण असेल तो मी इथं साजरा करत असतो. त्याचं कारण आहे, कारण का ही लोक आपल्याकडे मुस्लिम लोक पण आहेत, मुस्लिम पण म्हणजे मुस्लिम लोक देखील आहे, परंतु आपण हिंदूंचे सण देखील या ठिकाणी साजरा करतोय. म्हणजे हे एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नर तालुक्यात अभिमानाची गोष्ट आहे. मुस्लिम लोक कधी आपल्या सणामध्ये सामील नसतात, परंतु ते मनरुग्ण असल्यामुळं त्या लोकांचं पण ह्या कार्याला प्रोत्साहन आहे. बरं. आणि मग ही ज्यावेळेस लोक रोडवर असतात, आता कुठं गणपती बसलाय, कुठं नवरात्र चालली, आपण सगळेजण तो आनंदात साजरा करत असतो. पण तुम्ही कधी लक्ष दिले का बाबा हा माणूस, त्याला पण वाटत असेल कदाचित मनातून का आपण तिथं जावा, दर्शन घ्यावा. आणि कोण दर्शन घेऊन देणार आहे? एवढी घाण अवस्था असते का एखादा माणूस जवळ गेल्यावर हाकलून देईल. त्याच्यामुळं ह्यांना ना सण ना कशाची काही घेणं देणं नसतं. पण इथं आल्यावर बाबा त्यांना एक कुटुंब देतं आपण. मग कुटुंब कशाला म्हणतात? तर त्यांना सगळ्या गोष्टी आपण एक कुटुंबाप्रमाणे दिल्या पाहिजे आणि त्या झाल्या पण पाहिजे. तर आता अयोध्येचा कार्यक्रम होता, त्यावेळेस सुद्धा मी चांगला कार्यक्रम, का बाबा त्यांना सुद्धा आपण आता माणसं द्यायला लागले असं वाटलं पाहिजे. हीच त्याच्या मागची एक छोटीशी भावना आहे. राहिलं जेवणाचं, तर मला वैयक्तिक आणि त्याच्यानंतर जी लोक आपल्या ह्या शिवकार्याला मदत करत असतात त्यांना अभिमान आहे का आपल्या अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहे छत्रपती शिवराय, आज त्यांच्या मूर्तीपुढं 2 घास ते सुखाने खात असतात. तर हाच अभिमान आपल्यासाठी, आणि कदाचित ते आशीर्वाद नक्कीच देतील आपल्याला. तर भाऊ सुद्धा कायम आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी उभे असतात. आता चॅनल भरपूर आहेत बरोबर या ठिकाणी, या जुन्नर तालुक्यामध्ये. पण वाईट जर असेल ना तर पटकन अक्षय बोराडेचे 2-4 फोटो घ्यायचे, एडिट करायचे आणि व्हायरल करून टाकायचे. फक्त आपलं कसं व्हिडिओला व्ह्यू कसे भेटतील, काय भेटतील, पण चांगलं नाही. एखादा माणूस आळ्या पडल्यात, किडे पडलेत, त्याला घेऊन आलाय, ते कोण दाखवणार नाही. इथे येऊन मी आता हा नवीन निवारा उभा केला, कुणी या ठिकाणी आलं नाही का बाबा अक्षयने खरंच आज एवढ्या अडचणी समोर येऊन सुद्धा समाजासाठी किंवा ह्या बेघर बांधवांसाठी एक चांगला हक्काचा निवारा बांधलाय, तर हे कोण सांगणार नाही. पण आज तुम्ही या ठिकाणी आले, कारण का या जगात सगळ्यात पहिले एक चांगलं काम हे का चांगल्याला चांगलं म्हणणं. आणि आज लोकांमध्ये ती वृत्ती राहिलेली नाही. चांगल्याला चांगलं म्हणणारच नाही, पण त्याच्या मागं कशा चुका काढता येतील, त्याला काय करता येईल. आता लोकांना वाटतं लय पैसे भेटतील त्याला. अरे का पैसे की भेटून किती इथं रोजचा खर्च किती नाही, आमचा पण आम्हाला जी लोक माहिती. जर म्हणत असतील ना लय पैसे भेटतात, त्यांनी पण माझं तर म्हणणं आहे प्रामाणिक, एक माणूस सांभाळून पावा. जे स्वतःच्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही ते मनोरुग्णाला सांभाळतील का? तुम्हाला काय वाटतं? नाही मग तेच सांगतो ना. मग आता लोकांच्या मनात वेगवेगळे भाव असतात. बरोबर आहे. का बाबा त्याला पैसे भेटत असतील म्हणून हा काम करतो, पण ते काम पैशाचं नाही. आज मग पैशाचं असतं तर आज लोकांकडे करोडो आज त्यांनी करायचंच असतं, तर याला मग हे काम केलं असतं ना पैशासाठी. जर सगळ्यांनी बरोबर. कारण का हे काम एक मानवतेचं आहे, आणि मी तर म्हणतो हे देवकार्य आहे. कारण का आज संतांनी जी कामं केली तीच आज आपण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी म्हणत नाही का मी लय मोठा आहे, पण आज त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण समाज एकत्र केला. आणि माझ्याबरोबर त्यांचाही मोलाचा वाटा आहे का ज्यांनी आता मी हे काम केलं, कुणी विटा दिल्या, कुणी सिमेंट दिलं, कुणी लाद्या दिल्या, तर त्या सगळ्यांचा सुद्धा याच्यामध्ये वाटा आहे. आणि त्यांना एक आशीर्वाद लाभतो. आणि हे बघा ज्या लोकांना काय म्हणतो आपण देवाचं, म्हणजे काय म्हणतो आपण आता समजा, नास्तिकच असतात काही. नाही देव करायचे, हा हा हा. सगळं करायचं, पण असं काय आलं का मागं सारखायचं बरोबर. आणि त्याला नाव ठेवायचं. त्याच्यामुळं आता इथंच किती बाहेरून कधी लोक येत असतात. आता गावातले काय ठराविक 1-2 जण आहेत, आता त्यांची दुकानं रोडला येतात. मग माणूस काय विचारतो बाबा अक्षयचं घर पुढे. आता हे बघा कोणी सांगितलं नाही सांगितलं तरी माणूस इथं येणार. पण काही लोक असे आहेत कधी म्हणतात आम्हाला नाही माहिती. म्हणजे सांगायचं तात्पर्य एक आहे का तुम्ही देवाचं कितीही काय केलं, तुम्ही जर एखाद्या कार्याचं किंवा एखाद्याचं वाईट चितलं तर ते
देव पण तुम्हाला कसं काय म्हणेल. जसे ज्याचे कर्म असतात तसं मग देव आपल्याला ते- प्रत्येकाला फळ त्याच्यामुळे देतो. अडचणी मी काय सांगितलं तुम्हाला, अडचणी भरपूर असतात, सगळ्यांकडे लक्ष द्यावं लागतं. दररोजच्या जीवनात अडचणी असतील आणि मग डेली मध्ये. पण आपले काम करा आणि ह्या लोकांना सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण कसं भेटेल हे पहा. आणि माझं आजपर्यंतचं म्हणजे मला जी काही साथ दिली हे माझे काही 2-4 मित्र आहेत, त्याच्यानंतर माझ्या घरातले आई वडील भाऊ यांनी आणि आमच्या ताईंनी म्हणजे खंबीरपणे साथ दिली. किती अडचणी असू द्या, किती काय असू द्या, माझ्याबरोबर भक्कमपणे उभे राहिले. मी जेलला होतो आता 6-7 महिने. हा बरोबर. घरच्यांनी इकडून तिकडून पैसे गोळा करून हे करून आज त्या लोकांना सांभाळलं होतं त्यावेळेस. तर खरंच आल्यावर डोळ्यात पाणी आलं का का मी नसताना सुद्धा आज देखील आपलं घरच्यांनी कार्य माझी जबाबदारी त्यांच्या अंगावर घेतली. तर एखादं काम करायचं ना तर ते शेवटपर्यंत चालू राहील. टिकवता पण आलं पाहिजे. नुसतं मग वाईट काळ आला आता लय जण म्हणायचे हा करीन बंद पडेल. बरोबर. कारण का आता असं झालंय, म्हणजे आपण जर इथं नंदनवन पाहिलं खानापूरमध्ये, तर काही लोकांनी जे चालवत होते त्यांच्यावर ब्लेम केला, त्यानंतर ते संस्था बंद पडली. अपंग मुलांचं असं आयुष्याचं वाटोळं झाले. म्हणजे अशी लोक समाजात आहे, चांगलं काम असलं की त्याला टीका करायची, ते बंद पाडायचं आणि त्याची जाहिरात लोकांना करायची बंद पडलेलं काम. चालू काम होतं तेव्हा कुणी कुणाला सांगितलं नाही की खानापूरमध्ये अपंग लोकांना सांभाळण्याचा एक माणूस काम करतोय, पण ते काम बंद झाल्यावर त्याची बातमी जगभरात पसरली. मग तेच होतं ना, चांगल्यात तर कोण नव्हतं, त्या माणसाने कसं काम उभं केलं. मग ते काय होतं आणि याचं पाप कोणाला लागतं माहिती का, जे हे करतात ना त्यांना लागतं. हे बघा आपलं काय म्हणलं, आपल्याला जेवढं पुण्य घेता येईल तेवढं आपण घेतोय. बरोबर. ज्याला पाप त्याला पाप करायचे ना तो पाप करा. मग त्यांनी याच्या आडून पाप करू द्या किंवा याला सांगून पाप करू द्या, ते पाप तुमच्याच पदरात पडणार आहे. तर आता हे आता हा निवारा बांधला, आता माझं चाललंय, आता आपण दिवे बसवत असतो हा हा देवी. तर नवरात्रीला मी त्या शेडचं सुद्धा काम करून घेणार का, जेणेकरून यांना एक खरंच हक्काचं आपल्याला राहायला काय लागतं माणसाला, एक घर, जेवायला आणि अंगावर अन्न, वस्त्र, कपडे निवारा. आणि थोडीशी इज्जत, बस एवढंच पाहिजे ना. ती आपण यांना द्यायचा प्रयत्न करतोय. तर मला सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवडेल, नक्की तुम्ही नाव ठेवा, सगळं काय करा, पण कधी आले तर फक्त इथे येऊन एकदा भेट द्या का, नक्की काम काय ते पहा आणि मग आपण आपलं ठरवा. बरोबर आहे. म्हणजे हे काम अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं आहे. जर तुम्ही जुन्नर तालुक्यात आले तर तुम्ही शिरवली गावात जाताना मी पूर्ण रोड मॅप आपल्या यूट्यूबवर टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला कुणाला विचारायची गरज पडणार नाही. जर तुम्ही इथं आले तर तुम्ही एकदा तुमच्या डोळ्याने काम पहा. हे काम अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे आपण आपल्या घरात एकही माणूस सांभाळू शकत नाही, या ठिकाणी भाऊ 80 माणसं दररोजची सांभाळतात. बरं, प्रत्येक माणसाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं. तो काय आपल्या घरातला सर्वसामान्य माणूस नाही का आता त्याला म्हटलं बस तो बसल. प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी असती. ही माणसं खूप काळ समाजामध्ये राहिलेली नाहीये, यांना समाजाचं काही घेणं देणं नाही आणि समाजाला त्यांचं पार घेणं देणं नाही. म्हणजे आज आपण रोडला जुन्नरला जरी गेलो तरी काही लोक फिरत असतात, लोक त्यांच्याकडे पाहतही नाही. पण असंच या भाऊंनी रोडच्या कडेची माणसं उचलण्याचं काम केलंय. कालच त्यांनी मला वाटतं पुण्यामधून माणूस आणलाय, तर त्याची सद्य परिस्थिती तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहिली असेल. तो अक्षरशः यांची मान धरून वडीत होता. तर त्या संदर्भात स्वतः भाऊच बोलतो. कसं होतं ते काल त्या माणसाचं. काल मी ते आणायला गेलो तर ते छत्रशृंगी पोलीस स्टेशनचे तिथे होते 4-5 वर्षापासून, पूर्ण केस वगैरे वाढलेले. तर आता काय होतं, ही ज्यावेळेस रोडवर राहते यांना खायला तर कोण म्हणजे बघा आपुलकीने ठराविक लोक असतात का बाबा ती काहीतरी देतात, पण काही लोकांचं काय देणार तर काही नाही, पण त्रास कसा देता येईल. मग दिसला का शिव्या दे, मारहाण कर, कुठं काहीतरी कर, अंगावर पाणी दे, असं करत मग ही लोक वैतागलेली असतात. आता माणूस जवळ आला तर त्यांची भावना काय असते का बाबा हा आपल्याला काहीतरी करणार, लगेच विश्वास बसत नाही. मग तो माणूस पहिला गाडीत बसत नव्हता, पण मी इथं नंतर जेवायला आलो स्वागत हॉटेलला, बाहेर जेवायला त्यांना उतरवलं, म्हणलं बाबा जेवण झालं गाडीत बस, जेवण हात बीत धुतला आणि गाडीत जाऊन बसले. म्हणजे काय होतं, एकदा विश्वास बसला ना माणूस व्यवस्थित राहतो. आता काल आले, झोपले, सकाळी उठले, स्वतःच्या चादरीच्या गाड्या वगैरे घालून ठेवल्या. म्हणजे काय होतं, माणसात ज्यावेळेस माणूस येतो ना त्यावेळेस त्याला थोडंसं काहीतरी कळतं का बाबा आपल्याला आता बोलणारं कोणतरी आहे, आपल्याला समजून घेणारे कोणतरी आहे, आपल्याला विचारणार आहे, आपला आंघोळ घालणार आहे. म्हणजे माणसामध्ये कॉन्फिडन्स वाढतो आपोआप. आता तुम्ही आहे ना साहजिक तुम्हाला जर मी म्हणलं एखादी रूम देतो आणि 4-5 वर्ष त्याच्यातच राहा, तुम्हाला फार खायला रोज काय लागेल ते देतो. बरोबर. चांगला माणूस सुद्धा येडाच होणार ना. येडाच होणार 100%. कारण का बोलायला कोण नसतं, माणूस स्वतःबरोबर बोलायला चालू. बरोबर. तर अशी परिस्थिती असते. मग थोडंसं त्याच्यातून बाहेर आणायचा आपण प्रयत्न करतो. मी परत एकदा सांगतो, मी जास्त काही करत नाही, पण कचऱ्यातलं खाण्यापेक्षा आज त्यांना चुलीवरचं जेवण देतोय, गटारातलं पाणी पिण्यापेक्षा त्यांना विहिरीचं पाणी देतोय. आणि याच्याही पलीकडे जाऊन काय चांगलं करता आलं तर नक्की त्यांच्यासाठी करू. आणि हीच माझ्यासाठी आणि जी
लोक किंवा आज समाजातले बरेचसे बांधव या कामाला मदत करतात, त्यांची हीच अपेक्षा आहे, बस आपलं काम चालू राहू द्या. जर तुम्हाला देखील या शिवकार्यासाठी मदत करायची असेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भाऊंचं नाव, नंबर आणि पत्ता देतोय. प्रत्येकजण प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे मला वाटतं जगभरातून, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप यांसारख्या देशातून आपल्या जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या जुन्नरमध्ये अक्षय भाऊंच्या कार्याला प्रत्येकजण मदत करतोय. वाढदिवस किंवा कुणाचे वर्षश्राद्ध असेल किंवा कोणताही कार्यक्रम, सण, उत्सव, तुम्ही देखील मदत करू शकता. तुम्ही त्यांना किराणा आणून देऊ शकता किंवा तुम्ही फोनपेच्या माध्यमातून देखील मदत करू शकता. मी त्यांची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. परंतु तुम्ही जर कधी जुन्नरला आलात तर 100% तुम्ही या सोशल फाउंडेशनला भेट द्या. त्याचं नाव आहे शिवरुण युवा प्रतिष्ठान. यांची महाराष्ट्राची फाउंडेशन आहे, महाराष्ट्रभर हे काम करत असतात. आणि जर तुम्ही महाराष्ट्र नव्हे तर तुम्ही गुजरातमधून जरी फोन केला, तुम्हाला जर असा कोणता माणूस आढळला तरी तुम्ही त्यांना कॉल करा, ते देखील तुम्हाला मदत करतील. तर धन्यवाद. जय शिवराय भाऊ, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस साथ भाऊ, देताय. मला बऱ्याच वेळा म्हणजे फोन करतात, हे बघा माणसात एक चांगला म्हणजे काय म्हणतो आपण, म्हणजे आमची चांगला गुण आहे मैत्री काय 6-7 वर्षापासूनची. असं काही नाही की त्यांनी आताच काम चांगलं केलंय आणि त्यांना व्ह्यूज भेटतात, TRP वाढतोय म्हणून मी आज त्यांची भेट घेण्यासाठी आलो, असं काही नाहीये. मी प्रत्येक वेळेस त्यांचं देखील मला सहकार्य असतं. माझ्या पद्धतीने मला जे सहकार्य करता येईल ते मी शिवरुण फाउंडेशनला नेहमीच करत असतो. तुम्ही पण करत जा भाऊ. सांग. नक्की. तर आज त्यांच्यामध्ये एक कुठेतरी चांगला गुण आहे का बाबा, चांगल्या कामाला. आता तो माणूस जास्त काय करू शकत नाही, गरीब घरातला पोरगा आहे, मला माहिती. आज नाही मी म्हणजे या कामाच्या माध्यमातूनच आमची थोडीशी ओळख झाली. तर काय पैशावाला माणूस नाही, पण आपण एखाद्या कामाला मदत कशी करू शकतो. तर बाबा आपलं हे काम आहे, तर आपण 10 लोकांपर्यंत तरी हे काम पोहोचू शकलो. त्याच्यातल्या 2 माणसांना जरी हे काम आवडलं, त्यांनी इथे येऊन भेट दिली, किराणा दिला, तरी तो आशीर्वाद तुम्हाला लागणार आहे. कारण का तुमच्या मनात भाव चांगला आहे, बरोबर आहे. तर तुमच्याही चॅनलला, भाऊंनी नवीन चॅनलचा आत्ता त्यांचं चालू आहे, तर त्या चॅनलला मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हालाही चांगलं आयुष्य लाभू ही आज या आश्रमातून छत्रपती शिवरायांना आणि महादेवांना प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी.